आईशिवाय घर चालत नाही आणि बाबांशिवाय पैसा येत नाही, हे जे आपण म्हणत असतो. पण आता ते थोडंसं चेंज झालं आहे. आता पैसे आई पण आणते. सो ती पण कुठेतरी थकलेली असते. तिचा जो एक्झिस्टन्स असतो. लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांनी कुकिंग करून आणि हे करून खूप पैसे कमवले बायकांनी. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. The reason is she got an opportunity and she has just turned it into a golden rose or something like that. So feminism in simple words is you feel it, you do it for yourself and then the others. आणि तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरताय त्याच्यामध्ये तुम्हाला, मी हे नाही म्हणत एव्हरीबडी इज परफेक्ट, बरोबर, राईट, बट परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर. सो सी टू इट दॅट एव्हरीबडी इन विच एव्हर फील्ड यू आर एंटरिंग, तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास केला तर तुम्हाला हे हळूहळू चॅलेंजेस कमी होतात. ते राहणार आहेत, एक्सेप्ट करा आणि ते पुढे चाला. चूल आणि मूल हे बाईला कधी सुटणार नाही आणि सुटूही नाही, कारण हे तिचं वरदान आहे. तिचं ॲज आय सेड की मूल आणि चूल सुटणार नाही आहे, तिच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. ॲट द सेम टाईम द फॅमिली हॅज टू अंडरस्टँड की तिची ही नीड आहे. आज तिला जगण्याची आणि ग्रो करण्याची ही जी नीड आहे, फायनान्शियली तिला स्टेबल व्हायचं आहे, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, दॅट इज हर नीड. प्लीज अंडरस्टँड हर नीड. बरोबर. आणि वेर ॲज इन बॉईज इक्वली हॅव टू गेट ट्रेंड दॅट घर फक्त माझं नाही आहे रे, घर तुझं आणि माझं दोघांचं आहे. सो प्लीज तू थोडं 2 स्टेप पुढे ये आणि मी 2 स्टेप पुढे येते अँड द थिंग्स विल गो इन अ राईट डिरेक्शन. सो इट कॅनॉट बी ऑलवेज ब्लेम टू अ फिमेल ऑर अ मेन. इट इज हँड इन हँड. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सवरच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत. या पॉडकास्टमध्ये भारतामधील सगळ्यात यंगेस्ट प्रिन्सिपल हा मान ज्यांना मिळालेला आहे त्या सोनल पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत, त्यामुळं त्यांचं स्वागत करूयात. मॅडम नमस्कार. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस मॅडम, आपल्या पॉडकास्टला सुरुवात करताना मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जनरली आम्ही बघतो प्रिन्सिपल म्हटल्यानंतर एक अनुभवी व्यक्ती डोळ्यासमोर येते की साधारणपणे वयाची 45 किंवा 50 क्रॉस केलेली असेल, माणूस असेल तर डोक्यावरचे केस बहुतांशी गेलेले असतील, आणि जर एखादी स्त्री असेल, लेडी असेल तर मग थोडे केस पिकलेले असतील, थोडंसं अंगानं असं ताकदवान असेल. आणि आज मी जे समोर बघतोय तर वयवर्ष 26व्या वर्षी तुम्ही यंगेस्ट प्रिन्सिपल बनण्याचा एक मान म्हणूयात आपण प्राप्त केलेला होतात. तर हे कसं काय शक्य झालं? ते शक्य झालं कारण मी तो एक गोल ठेवून त्याच्या पाठीमागे धावत होते आणि आय हॅड दॅट इन माय माइंड की आय हॅव टू बी द यंगेस्ट प्रिन्सिपल ऑर द यंगेस्ट टीचर, किंवा थोडक्यात सांगायचं तर त्याच्या मागे पळणं, आपल्याला एक गोल ठरवणं आणि त्याच दिशेने वाटचाल चालू करणं. याच्यावरती मी काम ऑलरेडी चालू केलं होतं 10वी-12वी पासूनच. बापरे. आणि 10वी-12वी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला कळतही नसतं की आपण काय करतोय आणि काय डिसिजन्स घेतोय. सो यात माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा होता. मे बी ही वॉन्टेड मी टू बी अ प्रिन्सिपल आणि त्याच दिशेने त्यांनी मला गाईड करायला सुरुवात केली. आणि मी 10वी नंतरच एक प्री प्रायमरी स्कूलमध्ये ऑलरेडी शिकवायला सुरुवात केलेली, जिथे त्या प्रिन्सिपल मला म्हटल्या की तू नाही शिकवू शकत. सो मी अक्षरशः एक जस्ट हेल्पर म्हणून काम सुरू केलं आहे आणि त्या छोट्या छोट्या मुलांसोबत त्यांना खाऊ घालणं आणि दुसरी सगळी कामं केली आहेत. सो कुठलंही काम छोटं नसतं हे मला तेव्हा कळलं आणि त्या दिशेने मग मी वाटचाल सुरू केली. आणि मग स्लोली अँड ग्रॅज्युअली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, BEd झालं, MAd झालं आणि देन आय गॉट अ चान्स टू बी अ प्रिन्सिपल इन द सेम स्कूल. And already everyone had seen what kind of a work I am doing, so I got that opportunity. Yes, मी तुमचे बरेच आर्टिकल्स पण वाचलेले आहेत आणि आय एम इम्प्रेस्ड जे काही तुम्ही काम करताय त्याबद्दल. हा ज्यावेळी तुम्ही वयानं तरुण असता आणि तुम्ही एखाद्या क्षेत्रात अधिकारपदी पोचता त्यावेळी तिथले जे इस्टॅब्लिश्ड लोक असतात ना, मला असं वाटतं की ती लोक पटकन मान्य करायला तयार नसतात की माझ्यापेक्षा कोणतरी वयानं लहान आहे आणि ते माझ्यावरती येऊन मला ऑर्डर्स देणार आहे. त्यांच्या त्या बुद्धीला किंवा मेंदूला पटत नसतं आणि त्यांच्या वागण्यातून ते जाणवतं. तुम्हाला असे काही चॅलेंजेस आले का? असे चॅलेंजेस भरपूर आले, येतात आणि येत राहतील. बट वन थिंग आय बिलीव्ह व्हेरी स्ट्रॉंगली इज नॉलेज इज पॉवर.
ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय त्या बाबतीत जर तुम्हाला नॉलेज असेल तर ते तुम्हाला डिफिकल्ट नाही होत, पण ते थोडंसं चॅलेंजिंग होऊ शकतं ॲट दी लेवल. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम वर्किंग ॲज अ प्रिन्सिपल आणि एखादी टीचर असेल जी 40 वर्षापासून तिथे आहे, साहजिक आहे, आपण माणूस आहे, त्यांनाही वाटत असेल की मी प्रिन्सिपल व्हावं, पण आजची जी गरज आहे ते क्वालिटीज त्या टीचरमध्ये असावेत असं मला वाटतं. सो आत्ताचं जर उदाहरण घेतलं आपण तर आत्ता वन टच गुगल स्क्रीन झाली आहे, राईट. एव्हरीबडी इज जस्ट अवे वन टच. बरोबर. सो ह्या केसमध्ये ज्या ओल्ड टीचर्स असतात त्या नॉलेज वाईज खूप त्यांच्याकडे खूप भरलेलं असतं, ज्ञानाचं भंडार असतं, पण त्यांना ते कसं पुट करायचं हे कदाचित त्यांना ट्रेन केलं गेलं नसेल किंवा त्यांना तो एक्सपोजर नाही मिळाला आपण म्हणू शकतो. बरोबर. सो चॅलेंजिंग हेच असू शकतं जेव्हा यू हॅव टू ट्रेन देम की तुम्हाला हे हवं आहे आणि तुम्हाला ते करावंच लागेल. पण मी फक्त हे नाही म्हणू शकत की तुम्ही हे करून आणा. सो व्हॉट आय डू इज आय ट्राय टू गाईड देम फर्स्ट अँड देन आस्क देम टू डू. ओके. सो कुठली गोष्ट करण्याऐवजी ती कशी करावी हे जर माणसाला शिकवलं तर ते खूप व्यवस्थित करतात असं मला वाटतं आणि त्याचा रस पण त्यामध्ये निर्माण होतो. दुसरा एक मुद्दा आहे, म्हणजे आता एक स्त्री म्हणून आज आपण कितीही बघितलं त्याचं थोडेसे प्रॉब्लेम्स येतात लिडरशिपवरती असेल तर, असं माझ्या पाहण्यात आले. म्हणजे ज्यावेळी 1857चा उठाव झाला त्याच्या जस्ट आधीची एक घटना होती की पंजाबमध्ये राजा रणजित सिंह म्हणून राजा होता आणि त्याच्या डेथनंतर त्याची राणी सत्तेवरती आली कारण त्यांचा मुलगा लहान होता. पण त्या राणीचं ऐकायचं कसं म्हणून शीख सरदारांमध्ये फूट पडली आणि परिणामी इंग्रजांनी पंजाब कॅप्चर केलं. सो ॲज अ लेडी म्हणून तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स येतात का की बाबा जिथे समोरच्याला प्रश्न पडतो किंवा कधी कधी माणूस बोलून पण दाखवतो की तिचं काय ऐकायचं, ती बाई आहे, म्हणजे अजूनही आपल्या समाजात आहे, अजूनही होतं आणि हे माझ्यासोबत भरपूर वेळा झालंय आणि मी हे गृहीत धरले अजून 5 वर्ष ते संपणार नाही आहे. आफ्टर 5 years देअर विल बी, जे आपण फेमिनिझमबद्दल बोलत असतो, हे थोडंसं कमी होईल की आपल्यावरती जे मेल डॉमिनंट सोसायटी, आय एम सॉरी आय एम सेईंग दॅट, बट येस इट हॅज टू बी एक्सेप्टेड. कुठलीही गोष्ट तेव्हाच बदलू शकते जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता. बरोबर. सो हे अनुभव खूप येतात की वो तो लेडी प्रिन्सिपल आहे, उनका क्यों सुन रहे हो, किंवा मग कामकाजाच्या तिथे आपण बघतो की आपण काहीतरी डिसिजन दिलेलं असतं आणि त्याला ते क्रॉस करायचा प्रयत्न करतात. पण स्लोली अँड ग्रॅज्युअली त्यांनाही हे कळतं की ॲट लास्ट वी ऑल आर ह्युमन्स. आपण एक स्त्री एक पुरुष आहेत, नो डाऊट, पण वी ऑल आर ह्युमन्स अँड ॲट द सेम पेज वेन यू कीप एव्हरीवन ऑन द सेम पेज देन देर इज अ हेल्दी कॉम्पिटिशन लाईक वेअर यू वॉन्ट टू लँड अप. बरोबर. अँड आय ऑलवेज से ओके कम ऑन द ग्राउंड्स, लेट्स सी, राईट. एक हा मुद्दा जो आहे ना की बायकांनीही हा म्हटलं पाहिजे की ओके लेट्स कम ऑन द ग्राउंड. बरोबर. आणि तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरताय त्याच्यामध्ये तुम्हाला, मी हे नाही म्हणत एव्हरीबडी इज परफेक्ट, बरोबर, राईट, बट परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर. सो सी टू इट दॅट एव्हरीबडी इन विच एव्हर फील्ड यू आर एंटरिंग, तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास केला तर तुम्हाला हे हळूहळू चॅलेंजेस कमी होतात. ते राहणार आहेत, एक्सेप्ट करा आणि ते पुढे चाला. पण हे ॲक्सेप्ट करणं म्हणजे तुम्हाला एखादा असा अनुभव आहे का की जो तुम्ही सांगू शकता की त्यावेळी मेंटली काय स्थिती असते ज्यावेळी कोणतरी आपल्याला हिणवतं, आपल्या क्वालिटीपेक्षा आपण स्त्री आहोत म्हणून फक्त हिणवलं जातं, त्याचा परिणाम काय होतो जेणेकरून आपला जो ऑडियन्स आहे त्यांनाही कळेल की आपण बोलतो त्यावेळी काय परिणाम होतो? हे खूपच माझ्या जवळचं उदाहरण आहे, अगदी 1-2 वर्षात घडलेलं. हो, ॲज अ स्त्री म्हणून तुम्हाला खूप हिणवलं जातं, तुमच्याबद्दल बोललं जातं, तुमच्या क्वालिटीजबद्दल बोललं जातं, तुम्हाला खूप वाईट, तुम्ही ॲक्च्युली ट्रॉमामध्ये जाता फॉर सम टाईम. पण मी म्हणेन की झाशीची राणी होतीच की. सो यू हॅव टू कम आउट ऑफ दॅट ट्रॉमा. रडा, मी म्हणत नाही रडणारी स्त्री वीक असते, मी कधीच म्हणत नाही. रडून तुम्ही एक म्हण आहे, क्राय अ रिव्हर अँड देन जस्ट क्रॉस द ब्रिज अँड नेवर लुक ॲट इट अगेन. सो रडा, तुम्हाला हवं आहे ते. रडणं हे स्त्रीसाठी जे लोक म्हणतात की रडलं म्हणजे झालं का, नाही, रडा, पण ते रडणं जगाला नाही दिसलं पाहिजे. तुमच्या पिलोला आणि
बेडलाच माहिती पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी जस्ट ड्रेसअप गो अँड बी कॉन्फिडेंट. तेव्हाच तुम्ही हे सगळं अचीव करू शकतात. खूप चॅलेंजेस येतात. पुरुष तुम्हाला वाटेल तसं बोलतात. मी हे म्हणत नाही की आजच्या आज लगेच ॲक्सेप्ट करा की हे असंच असणार आहे. मी हे म्हणते की स्वतः ॲक्सेप्ट करा की तो माझ्याशी असा वागलेला आहे ॲज अ पुरुष म्हणून आणि त्याच्यावरती काय करायचं आहे. ओके, मला तो असं बोलला, मी जाऊन 10 गोष्टी बोलल्या तर त्याच्याने तुम्ही खचाल, तो नाही. बरोबर. त्याच्यावरती ओके, तो त्या प्रोजेक्टवर अशा बोलले आहेत का, ओके, वेट फॉर 1 month and then you give a better option, then you present your knowledge, present your all the skills which you can develop in 1 month, and after 1 month, oh no, what to now how to hammer her. सो जेव्हा तुम्ही त्या ट्रॉमामध्ये असताना त्या ट्रॉमाला यूज करा इन अ गुड वे. होतात, सगळेच होतात. मीही बऱ्याच वेळा झाली आहे. मी जसं म्हटलं की मागच्या वर्षाचं उदाहरण आहे. आय वॉज गोइंग थ्रू द सेम की शी इज़ अ लेडी, शी इज़ दिस, शी इज़ दैट, उसको क्या आता है, अभी की लड़की है, उसने क्या पढ़ा रहेगा. वेरी एजड पर्सन सेड दिस टू मी. आफ्टर one month I asked him, sir, when is the new education policy launching, can you just help me to understand. He has no idea about it. So present knowledge आणि तुमच्या फील्डचं नॉलेज हे दोघं तुम्हाला इक्वली पाहिजे. देन नोबडी कॅन पुल यू डाऊन. सो वीक होणं एक्सेप्टेड, बट जस्ट फॉल डाऊन, गेट अप मोर स्ट्रॉंगर. येस, दॅट इज द ऑप्शन दॅट वुमेन्स कॅन हॅव राईट नाव. आता बोलता बोलता फेमिनिझमचा थोडासा विषय निघाला आणि फेमिनिझम हा एक असा शब्द आहे की ज्या शब्दाला बरेच जण खूप वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिट करत आहेत. तुमचं फेमिनिझमवरती आर्टिकलसुद्धा इंटरनॅशनल मॅगझिनमध्ये पब्लिश झालेलं आहे. सो व्हॉट इज फेमिनिझम टू यू? इफ यू आस्क मी अबाउट फेमिनिझम, सिम्पल वर्ड्स. आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये फेमिनिझम म्हणजे लोकांना हे वाटतं आहे की तो करतोय म्हणून मी करणार नाही. तुला वाटतंय म्हणून तू कर. आपली लढाई फार शून्यापासून आहे. बरोबर. जर तुम्ही बाहेरच्या देशातली लढाई बघाल तर ती वेगळ्या लेवलपासून आहे. त्यांनाही आहेत ना. पण वुमन्स डे का सेलिब्रेट करायला लागलो आपण? द रिझन इज दे डिड नॉट हॅव अ व्हॅलिडिटी देअर. So that is the reason how slowly and gradually people started acknowledging women and Women's Day came into existence. बरोबर. So when you talk about feminism, all I feel is तुला वाटते आणि तू ते करू शकतेस म्हणून कर. मुलगा करतोय म्हणून नको करूस. ऑफकोर्स तो करू शकतो म्हणून मी करू शकते इथपर्यंत ठीक कधी कधी विचार करणं ठीक आहे. पण नेहमी तुम्ही हा विचार करायला लागला. मला पर्सनली विचाराल की बसमध्ये बसायला जागा द्यायची का? हा खरं हा माझा पर्सनल व्ह्यू सांगते मी. इट इज नथिंग आउट ऑफ पर्सनल दिस थिंग. बसायला जागा द्यायची का नाही एक वयस्कर माणसाला तुम्ही नक्की द्या. पण मला असं वाटतं ना, सगळ्यांना आपण एक पेजवर आणूयात, एका लाईनवर आणूयात आणि मग पोटेन्शियल बघूयात. कारण लेडीजचं पोटेन्शियल वेगळं असतं, मेनचं पोटेन्शियल वेगळं असणार आहे. सकाळी जर एखाद्या माणसाने काम चालू केलं असेल आणि एखाद्या बाईनी काम चालू केलं असेल, एनर्जी लेवल बाईची 12 वाजता संपते. बरोबर. पण माणसाची संपत नाही. दीज आर ऑल द हार्मोनल चेंजेस. यू कॅन कंट्रोल देम. यू कॅन जस्ट वर्क ऑन देम बट यू कॅनॉट कंट्रोल देम कम्प्लिटली. राईट. सो दिस डिफरन्स हॅज टू बी एक्सेप्टेड. बरोबर. आणि मग तुम्ही म्हणा की मला हे आवडतं आणि मला हे करायचं आहे, हे माझ्यासाठी करायचं आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका आणि मग दुसऱ्यांसाठी. आम्ही लेडीज असं करत असतो की पहिले आपण घरातलं बघूया. बघा ना, नो डाऊट वी आर ह्युमन्स, वी आर अटॅच टू इच अदर. पण बऱ्याचशा बायका ह्या स्वतःसाठी जगायला विसरल्यात आणि खरंच विसरल्यात. याला चांगली गोष्ट पण म्हणूयात आपण, वाईट गोष्ट पण होऊ शकते. देर आर ऑलवेज प्रॉन्स अँड कॉन्स ऑफ ऑल दॅट थिंग्स. आईशिवाय घर चालत नाही आणि बाबांशिवाय पैसा येत नाही, हे जे आपण म्हणत असतो. पण आता ते थोडंसं चेंज झालं आहे. आता पैसे आई पण आणते. सो ती पण कुठेतरी थकलेली असते. तिचा जो एक्झिस्टन्स असतो,
लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांनी कुकिंग करून आणि हे करून खूप पैसे कमवले बायकांनी. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. द रिझन इज शी गॉट अन ऑपॉर्च्युनिटी अँड शी हॅज जस्ट टर्न्ड इट इन टू अ गोल्डन रोज ऑर समथिंग लाईक दॅट. So feminism in simple words is you feel it, you do it for yourself and then the others. मग आता ह्याचा अभ्यास करत असताना तुम्हाला असं जाणवलं का की आपल्याकडे अजून समाज थोडासा ओल्ड ट्रॅडिशन्समध्येच आहे की जेणेकरून एखाद्या स्त्रीला बाहेर पडायचं असेल तरी तिला घरचं सगळं सांभाळावं लागतं. म्हणजे असं नाही की थोडंसं कुठेतरी पार्टिसिपेशन होतं आहे पार्टनरचं किंवा घरातल्या लोकांचं. नाही, माझ्या इथेच मध्यंतरी एका ओळखीच्या इथे डिवोर्स झाला. तर त्याचं कारण काय होतं, म्हणजे बाकीची बरीचशी कारणं असतील जी की माझ्यापर्यंत आली नाहीत. हे कारण स्ट्रॉंगली आलं की ती घरातच नसते, ती सातत्यानं बाहेरच असते आणि तिला घरातली कामं करायची नसतात. ती पैसे आणते म्हणजे सगळं झालं का. सो याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट कराल? मला विचाराल तर चूल आणि मूल हे बाईला कधी सुटणार नाही आणि सुटूही नाही, कारण हे तिचं वरदान आहे. Yes, understanding the fact कि ladies have changed or society is changing. तिचं ॲज आय सेड की मूल आणि चूल सुटणार नाही आहे, तिच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. ॲट द सेम टाईम द फॅमिली हॅज टू अंडरस्टँड की तिची ही नीड आहे. आज तिला जगण्याची आणि ग्रो करण्याची ही जी नीड आहे, फायनान्शियली तिला स्टेबल व्हायचं आहे, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, दॅट इज हर नीड. प्लीज अंडरस्टँड हर नीड. बरोबर. आणि वेर ॲज इन बॉईज इक्वली हॅव टू गेट ट्रेंड दॅट घर फक्त माझं नाही आहे रे, घर तुझं आणि माझं दोघांचं आहे. सो प्लीज तू थोडं 2 स्टेप पुढे ये आणि मी 2 स्टेप पुढे येते अँड द थिंग्स विल गो इन अ राईट डिरेक्शन. सो इट कॅनॉट बी ऑलवेज ब्लेम टू अ फिमेल ऑर अ मेन. इट इज हँड इन हँड. बरोबर. आज जर मी जॉबला जाते तर माझ्या नवऱ्याला माहिती असतं की 5चे 6 वाजणार आहेत आणि 6चे 7 वाजणार आहे. सो कधी कधी तो हे बोलतो की ओके आज 7 वाजणार आहेत का तुला, ठीक आहे फाईन, मी पुढचे अरेंजमेंट्स करतो. आपल्या पुरुषप्रधान सोसायटीमध्ये हे एक्सेप्टेड नाही आहे की माणसाने भाजी कापून ठेवली आणि बायकोने आल्यावरती फोडणी दिली. बट दिस इज चेंजिंग नाव अँड द मोमेंट यू एक्सेप्ट दिस अँड चेंज, ट्रस्ट मी, थिंग्स विल गो व्हेरी वेल. आपण जे वेस्टर्न कल्चर म्हणतो, काय आहे वेस्टर्न कल्चरमध्ये? फक्त बाई कधीच स्वयंपाक करत नाही. द मॅन विल डिसाईड व्हॉट ही विल कुक अँड द वुमन विल डिसाईड व्हॉट शी इज गोइंग टू ईट. सो इन दॅट केस एव्हरीथिंग गोज इन हँड. म्हणून आपण त्याला एक वेगळं वेस्टर्न कल्चर म्हणून ओळखतो. सो सिमिलरली बॉईज ऑल्सो हॅव टू स्टेप 2 steps अहेड अँड गर्ल्स हॅव टू स्टेप 2 steps अहेड. आणि जे मला असं वाटतं ना, जे डिवोर्सचं तुम्ही उदाहरण दिलं, खूप छान उदाहरण आहे. लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त डिवोर्सचा प्रकार हे झालं आहे, रजिस्ट्रेशन झालं आहे, प्रकरण झालं. त्याचं एक रिझन अजून आहे की मोबाईल आणि सोशल मीडिया. सो आय वूड से की फक्त फिमेलला घरच्यांनी ब्लेम करण्यापेक्षा की ती घरी नसतेच किंवा ती हे असावंच तिने, मी म्हणत नाही, एक स्पेसिफिक टाइम टेबल असावाच प्रत्येकाला असावा. पण हे सोशल मीडिया प्रकरण जे खूप वाढलं आहे, रात्री झोपताना सुद्धा आणि सकाळी उठताना सुद्धा एव्हरीबडी इज ऑन इन्स्टा, फेसबुक अँड सम नेटफ्लिक्स सिरीज और समथिंग लाईक दॅट. वेअर इज युअर गोल? इट्स वॅनिशिंग. वेन यू आर टॉकिंग अबाउट गोल, आय फील दॅट प्रत्येक छोट्या मुलापासून ते ओल्ड एजपर्यंत एक गोल असावा. तो गोल बदलत राहणार स्टेज वाईज, डे वाईज, मंथ वाईज. बट यू नीड टू हॅव अ गोल बिकॉज आय फील विदाउट goal is like going anywhere and anywhere is not a destination. You don't want to reach anywhere just in the world flowing here and there. Right? आपल्या सगळ्यांना एका स्पेसिफिक गोलला पोचायचं आहे. सो नवरा बायकोनी सुद्धा एक गोल ठेवावा की आपल्याला 5 वर्षानंतर कुठे आपण दोघांच्या सोबतीसोबत कुठे आपण एकमेकांना बघतोय. लाईक गिविंग अन एक्झाम्पल ऑफ माय ओन फॅमिली, when I got married, my husband was not that keen to accept की एक डबल PhD होल्डर शी मी लग्न करू का. ओके. सो द फर्स्ट क्वेश्चन आफ्टर मीट, इट वॉज प्युअरली अरेंज मॅरेज.
सो फर्स्ट क्वेश्चन वॉज, तुला हे एक्सेप्टेड आहे का? सो माझं उत्तर हे होतं, तू 4 वर्षांनी माझ्यापेक्षा 5 पट होशील का? सो द इमिजिएट आन्सर वॉज, he had to think on that. Yes. But after 2 minutes he said, will you take me to that point? I said, of course, that is something different. So मुद्दा हा आहे की लेडीजनी पण आता हे एक्सेप्ट केलं पाहिजे की यू आर गेटिंग अ पोझिशन समवेअर, यू आर गेटिंग व्हॅलिडेटेड, अँड दॅट व्हॅलिडेशन तुम्ही स्वतः पहिलं एक्सेप्ट करा. फक्त बोलण्यापुरती नाही, मला चालेल माझ्यापेक्षा कमी पगार असलेला मुलगा, हे तुम्ही एक्सेप्ट केलं आणि आज द स्टोरी इज समथिंग एल्स आफ्टर 2 years. सो ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या मुलींनी पहिलं एक्सेप्ट केल्या ना की मग मुलं आपोआप करतात. सो आपला जो लढा आहे ना, तो पहिले आपल्यासोबत आहे आणि मग दुसऱ्यांसोबत आहे. सो दिस इज हाऊ इट इज. तुम्ही बोलत असताना मला एक मध्यंतरी चर्चा चाललेली माझी, आणि त्या लेडीचं असं म्हणणं होतं की मी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काम करणं थांबवू शकले नाही माझी इच्छा असून. का नाही थांबवू शकले? तर जग सगळं पुढे जातं आहे आणि मी तिथे स्टक होती आहे आणि मला भीती होती की मी त्या जगापासून बाहेर पडेन की काय, असं त्यांचं म्हणणं होतं. सो मला थोडंसं त्याच्यावरती लिटल पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडून हवं होतं की नक्की काय मेंटली चाललेलं असतं ज्यावेळी असं प्रेग्नन्सी असते. तर नॅचरल आहेत त्या गोष्टी, आपण प्लॅन करून ठेवतो, पण तरीसुद्धा असं होतं ना की म्हणजे हा विचार आलाच ना समोर, तर त्याच्याबद्दल मला हवं होतं. सी, प्रेग्नन्सी जर मला विचाराल, एक खूप छान देण आहे देवाची, राईट? सो इफ दॅट लेडी XYZ लेडी वॉन्टेड टू ग्रो or wants to grow, nobody is stopping her. Right? There are 2 different ways to handle this. One is you accept that you are pregnant and a beautiful thing is going to come in your life and you still keep on working, but physically it's not recommended by doctors. So in that case, how you can grow yourself? There comes some little extent of social media. How you can just read books, develop yourself. Because माझे वडील नेहमी म्हणायचे, वाचाल तर वाचाल, जर तुम्ही वाचत असाल तर तुम्ही वाचाल. सो फक्त फिजिकली जाऊन गोष्टी चेंज नाही होणार आहे. तुम्ही त्या नॉलेज ते पर्टिक्युलर नॉलेज जे असेल ते तुम्ही गेन करू शकतात. हां, थोडाफार डिफरन्स होणार आहे, पण डिफरन्स कुठे होणार आहे? जर तुम्ही एक लेवल कमी येणार असाल प्रोफेशनल लेवलमध्ये, तर पर्सनल लेवलमध्ये 4 स्टेप्स वर चढताय ना तुम्ही. बरोबर. तुमचं जे बाळ येणार आहे हे तुमच्या पूर्ण फॅमिलीला इट इज गोइंग टू मेक यू हॅपी. सो रीडिंग करणं, थोडासा जस्ट ट्राय टू बी फिजिकली फिट बाय एक्सरसाइजेस. दिस विल हेल्प दॅट वुमन टू grow not only in professional way, but there are some other ways also to grow. म्हणजे ग्रोची आपली डेफिनेशन काय हे आयडेंटिफाय करायला पाहिजे. येस. आता मॅडम, तुम्ही मगाशी म्हणत होतात की आपल्या जवळ प्रिन्सिपलबद्दल बोलणं चाललेलं होतं की 1 click अवे सगळं आहे. आमचं बऱ्याच डॉक्टरशी सुद्धा बोलणं चाललेलं असतं आणि डॉक्टर म्हणतात की आजकाल पेशंट येतात आणि पेशंट सांगतात की मला बहुतेक आज चिकनगुन्या झाल्या बरं का, मला आज निमोनिया झाल्या बरं का तर गुगलवरती सगळं अवेलेबल आहे. हा जसा प्रॉब्लेम आहे त्या इंडस्ट्रीला फेस करावा लागतो आहे, तसा एज्युकेशन सेक्टरमध्ये असं काय आहे का की गुगलवरती सगळं अवेलेबल आहे आणि त्यात कधीकधी फॅक्ट्स आहेत, कधीकधी मिथ्स आहेत, तर ते आयडेंटिफाय कसं करायचं आणि मुलांसोबत त्याचा परिणाम कसा होतोय? सी, ॲज आय सेड अर्लियर, इफ यू गुगल टुडे देन पीपल विल स्पेंड टाइम टू गुगल यू टुमॉरो. सो राईट वे ऑफ गुगल इज इम्पॉर्टंट. बरोबर. इफ यू आस्क मी इन एज्युकेशनल फील्ड, मुलांना पहिले सगळं माहिती असतं, बट वॉट आय फील इज, आपण एखाद्या मीटिंगमध्ये जेव्हा जातो आणि तुम्हाला जर अजेंडा माहिती असेल त्या मीटिंगचा, तर तुम्ही अजून कीनली ऐकता. बरोबर. राईट. सिमिलरली आय फील द वे ऑफ टीचिंग हैज़ टू बी चेंज नाउ. द टीचर हैज़ टू टेल दैट ये तुम गूगल करके आओ. देन द चिल्ड्रन विल हैव क्वेश्चंस ओवर देयर की व्हाट टू आस्क. बरोबर. सो जे नॉलेज त्यांना गुगलमधनं मिळतं ते किती ऑथेंटिक आहे किती नाही हे टीचरच ठरवणार. बरोबर. सो गिव्ह देम
एक्सपोजर टू दॅट. आणि तुम्ही जी गोष्ट जास्त करू नका मुलांना म्हणाल ना, ती मुलं जास्त करणार. बरोबर. हे त्यांचं एज आहे. आय फील किड्स आर द बेस्ट व्हॉट टू से पीपल इन द वर्ल्ड, ह्युमन इन द वर्ल्ड वी कॅन डील विथ. कारण त्यांचे हार्मोनल चेंजेस जेव्हा तुम्ही 8, 9, 10, 11, 12च्या मुलांशी चेंज होत त्यांच्या हार्मोनल चेंजेस चेंज होत असतात. ते खूप आगाऊ असतात किंवा खूपच वर्गामध्ये वेगळे वेगळे मिसशिफ्स करतात. आणि आय ॲप्रिशिएट दॅट. ट्रस्ट मी, इन स्पाईट ऑफ बीइंग प्रिन्सिपल, आय ॲप्रिशिएट दॅट. द रिझन इज देअर यू अंडरस्टँड दॅट द किड इज ग्रोईंग. बरोबर. राईट. बरोबर. दैट लिमिट हैज़ टू बी पुट बाय यू. बट उनका जो नॉटीनेस है, आई फील टू सम एक्सटेंट give them that water to flower, so that to at some certain point they'll feel that okay, I have reached to some point. आणि जेव्हा त्यांचे हार्मोनल चेंजेस असतात, ट्रस्ट मी, दे आर द मोस्ट इनोसंट पीपल इन द वर्ल्ड. अँड व्हॉट कॅन बी द बेस्ट थिंग दॅट द पर्सन इज द इनोसंट पर्सन. राईट. बरोबर. कारण आजकालच्या या जगामध्ये जर या मुलांना बाहेर जायचं आहे तर त्यांचा तो इनोसन्स जो ऑलरेडी आहे तो आपल्याला सम एक्सटेंट आयदर वी हॅव टू डायवर्ट इट समवेअर. बरोबर. और वी हॅव टू टेक इट टू सम लाईक अनफॉर्च्युनेटली वी हॅव टू जस्ट किल दॅट इनोसन्स विच वी शुड नॉट. सो when we talk about Google or when we talk about social media and students have already seen everything and they are coming, I think we as a parents and teachers, we have to change our way of teaching. Students are ready to take. Are we teachers ready to give? Are we well prepared to give them? This is the question which I always keep on asking all the teachers. की मुलं घ्यायला तयार आहेत, तुमच्याकडे तेवढं नॉलेज आहे का? बरं, फक्त नॉलेज नाही इम्पॉर्टंट, तुमचं प्रेझेंटेशन पण इम्पॉर्टंट. बरोबर. सो अजेंडा, कीप एन अजेंडा, टेल देम दॅट टुमॉरो आय एम गोइंग टू टीच दिस टॉपिक, कम विथ द क्वेश्चन्स अँड यू बी वेल प्रिपेअर टू आन्सर दॅट क्वेश्चन्स. सो दॅट इज हाऊ इट्स गोइंग टू गो. बट ज्यावेळी कोरोनाचे दिवस होते तर त्यावेळी ऑनलाईन शिक्षण एकदम जास्त प्रमाणात वाढलं आणि आता परत गोष्टी नॉर्मलाइज होत आहेत असं वाटतंय. तरीसुद्धा ऑनलाईन शिक्षण एज्युकेशन कुठे ना कुठेतरी चालू आहे. तर ॲज अ प्रिन्सिपल किंवा ॲज अ एज्युकेशन सेक्टरमधील पलीकडची साईड म्हणूया, आम्ही अलीकडच्या साईडला असेल तर शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं, ऑनलाईन एज्युकेशनचा इम्पॅक्ट कसा आहे? ऑनेस्टली सेईंग द मदर टच इज नॉट देअर. ओके. वाईट वाटतं हे सांगताना की मुलांना जो आईचा फिलिंग आहे, आईच्या नंतर फक्त शिक्षक असतो. कुठल्याही पालकांच्या नंतर फक्त शिक्षक हे बघू शकतो बरोबर की माझा मुलगा ग्रो होतोय. अदरवाईज नोबडी इन द वर्ल्ड आय फील दॅट दे विल एक्सेप्ट इट. तुमच्या एखाद्या मित्राला सांगा तुम्ही CET पास झालात आणि तुमचा नंबर कुठल्या तरी MBBSला लागला आहे आणि त्या मुलाने पण तेवढी तयारी केलेली असेल, कुठे ना कुठे त्याला वाईट वाटणार आहे. तो तुमचा मित्र म्हणून हसेल कदाचित, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणेल, पण एक आतून जे फिलिंग असतं ते त्याला वाईट वाटेल. पण तीच शिक्षिका, अरे वा माझा मुलगा, शिकवलेला मुलगा MBBS झाला आहे आज. सो माझंच उदाहरण सांगायचं तर एक नवीन यंग टीचर म्हणून मी गेले, माझं प्रमोशन झालं ॲज अ प्रिन्सिपल म्हणून, आणि मुलांना मी जस्ट नोटबुक, इंग्लिशच्या नोटबुक चेक करत होते. मला त्या मुलाचं नाव आवर्जून घ्यायला आवडेल. विराज पवार त्याचं नाव आहे. ह्या मुलाने उंदीर माझ्या ओढणीला बांधून ठेवलेला होता. बरं. आणि मी ते खूप ॲप्रिशिएट करेल. सी, इफ यू आस्क मी फ्रॉम प्रिन्सिपल्स पॉईंट ऑफ व्ह्यू, नो, इट्स क्लिअर नो. बट इफ यू आस्क मी द वे एव्हरीथिंग इज डेव्हलपिंग, ओके, मला उंदीर बांधलेलं कळलं, सगळं झालं, मी घाबरले, वर्गात सगळा काय होता नव्हता तो गोंधळ झाला. आणि मग ओके फाईन, दॅट डे आय वॉज रिलॅक्स्ड. देन आय केम बॅक आफ्टर 2 days. त्याच वर्गामध्ये मी गेली, सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचा प्रयत्न करत होती कोणी बांधला, काय केलं. कोणीही सांगायला तयार नाहीत. बरं, हे ॲडोलेसन्स जे मुलं असतात ना, ह्यांची मैत्री फार घट्ट असते. ते एकमेकांचं काही सांगत नाही. हां, बाकी बाहेर जाऊन मारामाऱ्या करतील,
पण आतमध्ये काही सांगणार नाहीत. समहाव आय मॅनेज टू फाइंड आउट दॅट बॉय. बरं, मग आता थोडंसं वडिलांशी चर्चा केली की मला तर फारच हे वाटलं ऑब्वियसली. बरोबर. वडिलांनी जस्ट गाईड केलं, सांगितलं की तू एक काम कर, तुला कळलं आहे का कुठला मुलगा आहे. म्हटलं अजून तरी नीट कळलं नाही आहे वगैरे वगैरे. चर्चा झाली. मग त्यांनी एक ट्रिक सांगितली, तू सगळ्यांच्या डोळ्यात जाऊन बघ, तुला कळेल. आय डोंट नो हाऊ इट वॉज, बट देन आय अंडरस्टूड आफ्टर सम वाईल. अँड देन गर्ल्स केम अँड टोल्ड मी की मॅडम वी वॉन्ट टू टेल यू समथिंग. ओके, टेल. कॅन यू टेक अस फॉर द पिकनिक. त्यांची एक मागणी होती 10वीच्या मुलांची की आमची पिकनिक कॅन्सल नका करू आणि कॅन यू. ओके, वी विल टेक, बट फॉर दॅट व्हॉट इज द रिटर्न, यू हॅव टू गिव्ह मी सम रिटर्न. आपण रिटर्नची भाषा जी आहे आपण याच्यावरती परत येऊयात, त्यावरती मला एक गोष्ट बोलायला नक्कीच आवडेल. सो व्हॉट इज द रिटर्न. मॅम व्हॉट एव्हर यू से. So then they told me, I said, let me know who had tied that rat to my dupatta. Girls told me. And by that time I had also found out that this boy has done this. Okay. After 3 days I just went in the class and I told them की सगळ्यांनी एक एक उंदीर आणायचा, त्याशिवाय वर्गात घ्यायचं नाही. बरं, आता सगळे घाबरले की उंदीर आणायचा म्हणजे कुठून आणायचं, आता प्रत्येकाच्या घरात उंदीर असं नाही. सो देअर कम्स अ सोशल बॉन्ड बिटवीन देम अँड दे से ओके मी तुझ्यासाठी घेऊन येतो, मी तुझ्यासाठी घेऊन येतो. आणि ते घेऊन आले. दे मेड इट शुअर दॅट, कारण मी ठरवलं होतं जोपर्यंत उंदीर आणणार नाही तोपर्यंत एकालाही वर्गात घेणार नाही, मी शिकवणार नाही. आणले, सगळं झालं. ओके, गुड. आफ्टर रिसेस एव्हरीबडी हॅज टू गो टू द लॅब. लॅबमध्ये गेलो, प्रत्येकाला उंदीर कापायला लावला, डिसेक्शन करायला लावलं. And that moment I realized ki yes, my father was absolutely right to train me as a teacher. That particular moment जेव्हा त्यांनी डिसेक्शन केलं, सगळे ऊ करता करता सगळ्यांनी केलं. पण हा जो मुलगा होता ना, त्याला मी म्हटलं कसं वाटतंय तुला त्याच्या मागे जाऊन, छान वाटतंय ना. ही वॉज व्हेरी कॉन्शियस अबाउट वॉट ही हॅज डन. सो म्हटलं विराज, यू विल डू 2 डिसेक्शन्स, यू आर अ व्हेरी जिनियस बॉय, यू कॅन होल्ड द रॅट इन युअर हँड. त्यांनी 2 डिसेक्शन्स केले त्या दिवशी. ओके, आय फॉरगॉट. आय जस्ट टोल्ड ही हॅज डन 2 डिसेक्शन टुडे अँड आय एम शुअर वन डे ही विल बी अ डॉक्टर. आय जस्ट सेड इट, आय डोंट नो हाऊ आय सेड इट. One fine day, this boy passed out. After 6 years, he comes back. He finds out the address of my house. माझ्या घराचा ॲड्रेस त्यांनी फाइंड आउट केला आणि माझ्या घरी येऊन म्हणतो, मॅडम मी MBBS झालो. आणि हे सांगताना अक्षरशः मी विचारही केला नव्हता की माझा एखादा स्टुडंट MBBS होईल आणि मी त्याला त्या डायरेक्शनला घेऊन जाईल. सो व्हॉट आय फील इज, तुमच्या मुलांच्या झालेल्या चुका हे शिक्षकच पदरात घालू शकतो, पण त्याला कसं मोल्ड करायचं हे शिक्षकच ठरवणार. बरोबर आहे, ॲब्सोल्युटली. सो तो जेव्हा आला माझ्याकडे की मॅडम मी MBBS झालो, मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला असेल. बरोबर, की मी त्याला छान डायरेक्शनला मोल्ड केलं आणि मला माझ्या वडिलांनी मोल्ड केल्यामुळे मी ते करू शकले. अदरवाईज इट वॉज नॉट पॉसिबल. मी जर माझ्या याच्यात असते की हाऊ कॅन यू डू दिस टू अ प्रिन्सिपल, देन द बॉय वुड हॅव जस्ट ओके ठीक आहे फाईन, 2 मिनटं मॅडम ओरडल्या, पनिशमेंट केली, पेरेंट्सला बोलवलं, हे झालं ते झालं, संपलं. किंवा हा प्रकार आणखीन जास्त वेळ झाला असता, जास्त वेळ झाला असतं वेगळ्या प्रकारे. अँड देन दॅट पार्ट ऑफ रोल ऑफ माइंड केम, बीइंग फ्रेंडली अँड बीइंग अ फ्रेंड. नेव्हर बी अ फ्रेंड टू युअर चाइल्ड, बी फ्रेंडली. बरोबर. सो तेव्हा त्यांना कळलं की नाही रे, मॅडम आपल्यातल्याच, मॅडम आपले प्रॉब्लेम्स ऐकून घेणाऱ्यातल्या आहे. मग स्लोली अँड ग्रॅज्युअली. बरं, हे सगळं करताना तुम्हाला एक लाईन पण ड्रॉ करता आली पाहिजे की मुलांनी तुम्हाला कुठल्या शिक्षकाचे कंप्लेंट्स येऊन नाही सांगितल्या पाहिजे, पण त्यांनी तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगितले पाहिजे की मॅडम माझ्या घरी ना हा प्रॉब्लेम आहे. कधी कधी सांगतात आणि तो टच ना हळूहळू इंग्लिश मिडियममध्ये किंवा प्रायव्हेट स्कूल्समध्ये मी व्हॅनिश होताना बघते, कारण मी 2 स्कूल्समध्ये काम केलं आहे, प्रायव्हेट एडेड बोथ ऑफ देम. आणि हा खरंच टच जो आहे ना व्हॅनिश होत चालला आहे आणि त्याचे कारणीभूत समवेअर टू 50% पेरेंट्स आहेत, कारण पेरेंट्सला आपण पर्सनल इन्फॉर्मेशन विचारलेली आवडत नाही. बरोबर. सो हे आपण ठरवायचं की आपण कुठपर्यंत काय हे करायचं आहे. आपल्याला मारायचे शिक्षक,
आता आम्ही हातही लावू शकत नाही, आता आम्ही बोलूही शकत नाही. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी हळूहळू चेंज होतात. कमिंग बॅक टू द पॉईंट दॅट सोशल मीडियानी खूप इन्फ्लुएन्स केलं आहे मुलांना आणि त्यांना ऑलरेडी सगळं माहिती असतं. सो दे हॅव टू हॅव देअर क्वेश्चन बँक अँड टीचर्स हॅव टू हॅव देअर आन्सर बँक. And then only this will get sorted. Otherwise, the same battle will keep on going on, that the kids already know all the things that the teacher is going to teach in the class and things like that. आणि ऑनलाईनमध्ये हे काहीच मिळत नाही आपल्याला. हे ऑनलाईनमध्ये मिळत नाही. ऑनलाईनमध्ये हे जे फिलिंग्ज आहेत ना ते ट्रान्सफर नाही करू शकत तुम्ही. कितीही प्रयत्न केला, कितीही ओरडलात की बोल, माझ्याशी बोल, मला सांग तुझा प्रॉब्लेम काय, तुला का नाही समजत आहे, तो टच नाही मिळणार. मे बी ते ॲटमॉस्फिअर क्रिएशनच होत नाही ऑनलाईन क्लासमध्ये जे व्हायला पाहिजे. येस, तो फिजिकली होऊ शकतो समोरासमोर की व्हॉट यू कॅन गिव्ह दॅट कॅनॉट बी गिव्हन इन ऑनलाईन. ओके. बट टॉकिंग अबाउट गुड थिंग्स अबाउट ऑनलाईन, देर आर मेनी थिंग्स लाईक प्रेझेंटेशन्स जस्ट ऑन द टिप ऑफ क्लिक, राईट. तुम्ही भरपूर PPTs मुलांना दाखवू शकतात. Maybe that is one point that the child will be interested in studying. Right? So there are pros and cons, but yes. As a teacher, तुम्ही हे मिस करता. As a teacher, I really miss that my naughty children should not go anywhere else. आता मॅडम परिस्थिती अशी आहे, म्हणजे थोडंसं आमच्या इथे जवळच 10वीच्या एका मुलीने सुसाईड केली, मुलगा नाही म्हणला म्हणून. मध्यंतरी एका नामांकित पेपरमध्ये बातमी होती वर्तमानपत्रामध्ये की 7वीची मुलगी प्रेग्नेंट 9वीच्या मुलाकडून. हे सातारमधलं झालं. तुम्ही आहात पुण्यामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, तर तिथे काही असे अनुभव ॲज अ प्रिन्सिपल म्हणून तुमच्या निदर्शनास आलेत का? आलेत. आता एक्झाम्पल द्यायचं तर मी केलेली स्वतःची चूक. तुम्ही केलेली? हो. ओके. मलाही त्यातनं खूप शिकायला मिळालं. आणि तो किस्सा म्हणजे असा की माझी एक 10वीची मुलगी होती. ओके. आणि तिचे आईवडील खूप छान PTAला प्रेझेंट असायचे, खूप व्यवस्थित बोलायचे आणि सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. पण एक दिवस असं झालं की मी प्रिन्सिपल झाल्यावरती मी एक चांगला व्यवस्थित रॅपो, बिईंग फ्रेंडली, तो एक छान रॅपो माझ्या मुलांशी, माझीच मुलं मी म्हणते, 3000 मुलांची आई मी आहे. आणि त्यातलाच एक मुलगा आणि मुलगी. ती मुलगी 10वीत असताना तिचे आईवडील IT मध्ये असल्यामुळे, घरी कोणी नसल्यामुळे ती प्रेग्नेंट होती. आता मला हा किस्सा कळला तो 1-2 मुलींकडनं की मॅम शी इज प्रेग्नेंट. ओके. बरं, 10वीच्या मुलीला काहीच कळत नाही प्रेग्नेन्सी काय असते, कशी होते, म्हणजे ॲक्च्युली त्यांना हे अट्रॅक्शन असतं. बरोबर. सो ह्या मुलीच्या आईवडिलांना मला कळल्यावरती, मी मुलांना बोलल्यावरती त्या मुलाचं सरळ उत्तर होतं की मॅम हा आउट ऑफ स्कूलचा प्रश्न आहे अँड वी शुड नॉट डिस्कस ऑन दिस. ही टोल्ड मी इन अ पोलाइट वे, बट देअर माय रिस्पॉन्सिबिलिटी डझंट गेट ओव्हर. ओके. या. सो व्हॉट आय डू इज आय कॉल द पेरेंट्स. आय वॉज टॉकिंग टू द पेरेंट्स. आय कॉल द चाइल्ड, दॅट गर्ल चाइल्ड, and I told the parents ki she's pregnant, do you know about this? The parents were blank. The moment I was talking to the parents, it happened so की ती माझ्या समोरनं बाहेर गेली आणि मला वाटलं ती बाहेर थांबली असेल पेरेंट्सला घाबरून वगैरे. तेवढ्यात मला 5-6 फोन येतात, पण मी पालकांशी इंटरॅक्ट करत होते म्हणून मी कोणाचा फोन उचलला नाही. 7वा-8वा फोन आल्यावरती असं वाटलं की एवढे सगळेच जण का ट्राय करतात, म्हणून मी तो फोन उचलला आणि मला आय गॉट टू नो दॅट XYZ गर्ल हॅज जम्प्ड इन टू अ रिव्हर बिहाइंड द स्कूल. बापरे. क्रॉसिंग द कंपाऊंड. सुसाईड? शी डिड नॉट सुसाईड. वी ट्राईड टू मॅनेज. आय वॉज लाईक, मला कळत नव्हतं की मी काय रिॲक्ट करू. होते त्या सिच्युएशनमध्ये आय स्टार्टेड रनिंग. मी पळत गेले, काय साडी असेल ती खोचली आणि नदीत उडी मारली आणि त्या मुलीला बाहेर काढलं. 10वीच्या 2 मुलांना हेल्पला घेतलं, त्यांना सांगितलं आतमध्ये कोणी यायचं नाही, पण बाहेर तिला ओढायला जरा अशी मदत करा. बरं, इथे मला असं वाटतं की ठीक आहे, मला स्विमिंग येत होतं म्हणून आय कुड सेव्ह दॅट चाइल्ड. मुद्दा हा आहे की ही मुलगी
दुपारी शाळा सुटल्यावरती 1 ते 5च्या आत, जिथे आई वडील दोघंही IT ला आहे, खूप छान पगार आहे, सकाळी बाई येऊन स्वयंपाक करून जाते, सगळं करून जाते, फक्त दुपारी या मुलीला जेवण घे हाताने आणि जेव आणि झोप एवढंच सांगून ते बाहेर जातात. सो आय गॉट टू नो फ्रॉम दिस वन इन्सिडेंट की मुलांसमोर कधीही तक्रार करू नये त्यांच्याबद्दल. त्याच्याने काय होतं, त्यांचं सायकोलॉजी डिस्टर्ब होतं आणि त्या पालकांचा नंतर म्हणजे काय त्या पालकांना माहितीच नसतं की आपली मुलं दिवसभर काय करतायत, कुठे जात आहेत, कुठल्या पद्धतीने राहत आहेत. ठीक आहे, फुटबॉल क्लास लावला म्हणून मुलगा फुटबॉलला जातो आहे, ठीक आहे. अरे पण फुटबॉलला जाताना तो काय सिगरेट पिऊन जातो आहे का, हे चेक ठेवणं पालकांची इक्वल जबाबदारी आहे. मुलगा जर 6 तास जर टीचरबरोबर असतो, बाकीच्या 24 तासामधले बाकीचे सर्व उरलेले तास ही घरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. बरोबर. सो विसरत चाललो आहे आपण काही पेरेंट्स की जस्ट ठीक आहे, हे पैसे घे फुटबॉल कोचिंग लाव, हे पैसे घे कराटे क्लास लाव, माझ्या मुलाला फुटबॉल आलं पाहिजे, स्विमिंग आलं पाहिजे, स्केटिंग आलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे, म्हणून तो मुलगा एक यशस्वी मुलगा होईल. हे जे लाईन आपण ड्रॉ करतो आहे ना, ही कुठेतरी मला असं वाटतं की आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण चेक केलं पाहिजे की तो मुलगा नक्की तेच करतो आहे का दुसरे काही मार्ग चूज करतो आहे. अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स करत मलाही खूप अनुभव आले ॲज अ प्रिन्सिपल म्हणून की मुलांच्या समोर कंप्लेंट करायची नाही, त्यांचे काही गोष्टी त्यांच्या मित्रमैत्रिणींसमोर सांगायच्या नाही. त्यांना प्रायव्हेटमध्ये तुम्ही बोलवू शकतात आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. हायजीन, फॉर एक्झाम्पल गर्ल्स हायजीन, खूपशा शाळेमध्ये हे सांगितलंच जात नाही, हा कधी उपक्रमच केला जात नाही की मुलींचं हायजीन जे असतं ते कसं नीट व्यवस्थित ठेवावं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलींना हे लहानपणी जर तुम्ही शिकवलं, एखादी गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, जर त्यांना पहिल्यापासून माहिती असेल की मला हायजीन कसं ठेवायचं आहे, तरच दॅट ह्युमन इज अ सक्सेसफुल ह्युमन. सक्सेसफुलची व्याख्या फार बदलत चालली आहे. लोकांना असं वाटायला लागलं की माझा मुलगा IT मधनं पास झाला म्हणजे त्याला आता 24 लाखाचं पॅकेज मिळणार आणि तो सक्सेसफुल झाला. नाही, तो सक्सेसफुल नाही. जर त्या 24 लाखाचं पॅकेजचं काय म्हणू शकतो युटिलायझेशन प्रॉपर नाही आहे किंवा त्याच्यामध्ये ते आलं असेल की माझं 24 लाखाचं पॅकेज आणि मी कोणाशी कसंही वागू शकतो, हे जर येत असेल तर तो सक्सेसफुल नाहीच आहे ना. यू हॅव टू बी अ गुड ह्युमन्स फर्स्ट अँड देन अदर थिंग्स कम. पण गुड ह्युमन्स फर्स्ट ही कन्सेप्टच आजकाल हद्दपार होते का मुलांच्या आयुष्यातून? होते, जाणवते. ती फक्त कुठपर्यंत असते माहिती आहे? आजकाल आपल्याला मुलांना सांगावं लागतं शेअरिंग इज केअरिंग. हा बाबा, हॅव युअर फूड प्रॉपरली, तुमचं फूड शेअर करा एकमेकांशी. हे का सांगावं लागतं? कधी कधी आईवडील येतात की माझ्या मुलाचा डबा माझ्या मुलांनी नाही खाल्ला, दुसरा कोणीतरी खाल्ला. बरं, आता याच्या 2 साईड्स आहेत. माझ्या मुलाचा डब्बा मी नाही खाल्ला, त्यांनी नाही खाल्ला, पण दुसरं कोणीतरी खाल्ला. ओके, म्हणजे त्यांनी शेअरिंग केलं. बरं, त्या मुलाने काही खाल्लं की नाही ही टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दिलं त्यांनी, ठीक आहे, त्याला आवडत नसेल त्यांनी कोणाला तरी दिलं, मी तरी ह्या मताची की थोड्याफार प्रमाणात देऊ द्या ना. आपण खायचोच की आपण तर इनफॅक्ट एकमेकांच्या डब्यात हात घालून खायचो. नाव दे हॅव स्टार्टेड सेइंग तुझ्या डब्यात कोणाचा हात गेला नाही पाहिजे. आणि मी हे स्वतः बघितलं, माझ्याकडे रिटर्न कंप्लेंट्स येतात पेरेंट्सचे. बापरे. की शेजारच्या बेंचच्या मुलांनी हात घालून डबा खाल्ला, विच वी विल नॉट परमिट. लुकिंग टुवर्ड्स कोविड एक्सेप्टेड. पण आता कोविड चाललंय, डोंट मेक इट कोविड. लेट युअर चाइल्ड एक्सप्लोअर, लेट युअर चाइल्ड बी सोशली इंडिपेंडंट. की तो पुढे जाऊन जर तो US मध्ये जातोय, कुठल्या दुसऱ्या कंट्रीज जातोय, तर त्याला ते असं फ्रीडम द्या, त्याला ते शिकवू द्या की अरे मस्त आहे हे जग. मी तर म्हणते प्रत्येक मुलाला हॉस्टेलला टाकलं पाहिजे. खरंय, कारण मी स्वतः हॉस्टेलला शिकली आहे. आणि हॉस्टेलमधल्या मुलांचे ज्या सवयी असतात, जे जीवाला जीव देणारं जे फ्रेंडशिप बॉन्ड आणि हे सगळं हे होतं, दॅट इज नेसेसरी. डू नॉट, वी आर इंडियन्स. आपलं इंडियन कल्चर जे आहे ना, ते खरंच कुठेतरी चाललंय, उडून चाललंय. ते आपल्याला उडू नाही द्यायचं आहे. वी हॅव टू कीप इट, वी हॅव टू प्रिझर्व इट. लाईक फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाल,
साऊथ इंडियाचं जे ड्रेसिंग आहे ते ऑल ओव्हर द वर्ल्ड एक्सेप्टेड आहे. हो. त्यांनी त्यांची भाषा, तुम्ही तिकडे जाल, ही चांगली गोष्ट आहे, त्यांनी त्यांची भाषा मरून दिलेली नाही. आपले माजी राष्ट्रपती कलाम सर एक्झॅक्टली ते बाहेर गेले त्यावेळी सुद्धा त्यांनी त्यांचा साऊथ इंडियन पोशाख घातलेला होता, म्हणजे रिप्रेझेंट करण्यासाठी. राईट. सो आउट ऑफ इंडिया तुम्ही जाल तर तो पोशाख, त्यांची लँग्वेज जी एक्सेप्टेड आहे ती त्यांनी हे नाही केली, त्यांनी सगळ्यांना एक्सेप्ट करायला लावली. बरोबर. ते दटून राहिले की नाही, वी आर इंडियन्स, वी कम फ्रॉम दिस कल्चर, वी ड्रेस अप लाईक दिस अँड वी स्पीक दिस लँग्वेज. एक्झाम्पल, वेन इट कम्स टू सिंगापूर, इफ यू ट्रॅव्हल टू सिंगापूर, यू विल सी 80% ऑफ द पॉप्युलेशन इज साऊथ इंडियन. 80%. Trust me, this is the data which you can remove from Google. So they have not changed their dressing. They have not changed their staple food. आजही सिंगापूरमध्ये साउथ इंडियन फूड, दैट इज़ इडली डोसा, वो आपको हर रेस्टोरेंट में मिलेगा. ओके. एंड दिस शोज दैट सिमिलरली ऑल द कल्चर इन इंडिया हैज़ टू बी प्रिझर्व्ड. थोडंसं कुठेतरी रिजिडनेस पाहिजे आपल्या कल्चरच्या बाबतीत, की हे माझं आहे आणि मला हे टिकवायचंय, इन्कल्केट करायचं, त्याशिवाय ते पुढे नाही जाणार. येस. आता हे सगळे प्रॉब्लेम्स किंवा ह्या सगळे चॅलेंजेस आपल्या आयुष्यात असतात. ॲज अ प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला बरेचसे चॅलेंज रोज फेस करावे लागत आहेत. ह्याच्यातून थोडंसं बाजूला राहण्यासाठी तुम्ही काय करता मग? वर्क प्रेशर सगळीकडे असणार आहे. फॅमिली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे चूल, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे चूल आणि मूल कुठल्याही मुलीला सुटणार नाही, सुटू नये, हे वरदान आहे मी समजते. याच्यासाठी थोडासा वेळ काढायचा असेल तर मी आय हॅव डन माय बिट ऑफ फॅशन डिझायनिंग. आय हॅव डन बिट ऑफ माय कॅम्ब्रिज कोर्स ऑफ सायकोलॉजी. ओके. आहे. अँड मला रायडिंग फार आवडतं. सो आय गो फॉर अ राईड whenever it is possible. कोणती बाईक आहे आणि तुमच्याकडे? If I have to really say that, then I have a Ducati Sports. Yeah, that is the bike which I have. For that also, again, that comes to feminism. की 15-16 लाखाची बाईक, 14 लाखाची बाईक तुला का हवी आहे? हा प्रश्न मला केला गेला. ओके. सो तिथे येतं फेमिनिझम, की हे मला आवडतं आणि हे मला करायचं आहे आणि मी त्याच्यासाठी कोणावर डिपेंडंट नाही आहे, फायनान्शियली, मेंटली, फिजिकली, बाय नो वेज. बरोबर. सो व्हॉट आय मीन टू से इज, जेव्हा मी 14 लाखाची बाईक घ्यायचा प्रयत्न करते किंवा मला घ्यायची आहे, त्याच्यासाठी मला काम करायला पाहिजे. मी माझ्या वडिलांकडनं किंवा कोणाकडनं एक्सपेक्ट नाही करू शकत, हे मला वाटतं. बरोबर. आपण फॉरेनचं कल्चर जे आपण म्हणतो, तिथल्या मुलांना काहीतरी वय, मला वाटतं, आय एम नॉट शुअर, 18, एक स्पेसिफिक वयानंतर त्या मुलांना बाहेर काढलं जातं आणि म्हणून ते मुलं इंडिपेंडंट आहे. बरोबर. आपण ते घ्यायला पाहिजे, बाहेर नका काढून टाकू. आपण कल्चर नाही वॅनिश होऊ द्यायचं, पण मुलीला इंडिपेंडंट करा. सो माझा स्टँड तेव्हा पण हाच होता की मी कमवू शकते का? ओके, कमवू शकते. मला EMI भरायला किती दिवस लागतील? 4 वर्ष. ओके, फाईन, डन. मग हे घ्यायचं आहे आणि आपण हे घेऊयात. सो हे प्रत्येक मुलीला, जसं मुलाला बाईकची आवड असते म्हणून मला असली पाहिजे नाही. मला गाडी चालवता येते, मला छान वाटतं. इट इज अमेझिंग फीलिंग वेन आय एम रायडिंग माय बाईक अँड एव्हरीबडी अराउंड इज लाईक, ओ शी हॅज अ डुकाटी. दॅट क्वेश्चन मार्क इट सेल्फ फील्स हॅपी. येस, आय ओ इट. मी घेतली आहे, मी कोणाकडनं डिपेंडंट नाही आहे. सो दॅट इज हाऊ आय कीप माय सेल्फ बिझी आफ्टर स्कूल आवर्स. ॲज you should always love your job and not the company. Everybody says that. But do we follow that? आजही मी ITच्या पेरेंट्सला बघते, ITच्या मुलांना बघते. घरी रात्री 12 वाजताही टक 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 चालू असतं आणि फॅमिली लाईफ नसतं. सो कुठेतरी ती लाईन ड्रॉ करा आणि ठीक आहे, माझं हे लिमिट आणि मी याच्यानंतर नाही करणार. बरोबर. मला मुलं आवडतात, मुलांसोबत राहायला आवडतं, म्हणून मी सकाळी 9 ते 5 त्यांच्यासोबत असते. पण 9च्या अगोदर मी कम्प्लिटली फॅमिली आणि माझ्यासाठी आहे आणि 5 ते 7 तर कम्प्लिटली माझ्यासाठीच आहे. मग 1 तास घरी पोचायला लागतो आणि मग पुढे 1 तास साधारण आपलं जे काही
असेल ते आपण ठरवायचं आणि त्या पद्धतीने हे करायचं. तुमच्या डुकाटीचा किस्सा ऐकून मला एक किस्सा आठवला. म्हणजे आमच्या कॉलेजला फर्ग्युसनमध्ये व्हाईस प्रिन्सिपल होत्या ज्युनियर कॉलेजला, माळी मॅडम म्हणून. तर त्या पण बाईकवरूनच कॉलेजला यायच्या. त्या 4 व्हीलर 2 व्हीलर म्हणजे मोपेड वगैरे ह्यामध्ये बिलीवच नव्हत्या करत. आणि मी सातारचा आमच्या इकडे काही बाईक वगैरे स्त्रियांनी चालवायची बघितलेली पद्धतच नाही. त्यामुळे डिरेक्टली ज्यावेळी बघितलं त्यावेळी म्हटलं, अरे काय कोण बाई आहे ही. आणि एकदम असं शॉकिंग हे होतं. ज्यावेळी कळालं की त्या व्हाईस प्रिन्सिपल आहेत त्यावेळी मग म्हटलं की ठीक आहे, आपल्याला काय वाटतं याचा फरक नाही पडणार आहे, शी इज रायडिंग इट, ओके डन, संपला विषय. आता आपण बराच वेळ झालं आपण प्रिन्सिपल आहात, शाळेमध्ये काम करताय, मुलांसोबत काम करताय याबद्दल बोलतोय. पण आपल्या गेस्टला अजून एका प्रश्नाचं उत्तर नाही मिळालेलं जे माझ्या आत्ता लक्षात आलं. ते म्हणजे ॲज अ प्रिन्सिपल म्हणून तुम्ही कुठे काम करताय, सो ते सांगितणं गरजेचं आहे. ओके. सो ॲज अ प्रिन्सिपल राईट नाव मी DY पाटीलमध्ये आहे आणि KG to 12th स्टँडर्डचे मी प्रिन्सिपल आहे. ओके. आणि आता एकदम शेवटचा प्रश्न म्हणू शकतो आपण हा, की ज्यावेळी आपलं डिस्कशन चाललेलं होतं की कशा पद्धतीनं हा पॉडकास्ट आपल्याला करायचा आहे, स्ट्रक्चर करायचा आहे, त्यामध्ये मला असं जाणवलं की अट्रॅक्शनचा जो लॉ आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, याचा तुम्ही खूप जास्त उपयोग किंवा युटिलाइज करून घेतलेला आहे. तर तो कशा पद्धतीनं करून घेतला हे मला जाणून घ्यायला आवडेल. ओके. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनची सुरुवात माझ्या आयुष्यात झाली कशी ते मी तुम्हाला सांगते. मी सिंगल पेरेंट असल्यामुळे खूप वेळा असं व्हायचं की मला बाजूला काढलं जायचं. ओके. किंवा माझ्याबद्दल गॉसिप्स व्हायच्या, काही म्हणजे चर्चा, ठीक आहे. पण ते मी जेव्हा माझ्या वडिलांशी बोलले तर आम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काय असतं माहिती नव्हतं. ते आत्ता कोविडच्या नंतर खूप आलं आहे, कारण ॲज वी आर जस्ट 1 टच अवे फ्रॉम गुगल, ते लोकांना माहिती पडलं. आणि व्हॉट माय डॅड डिड टू मी इज वन ऑफ द बेस्ट थिंग अगेन, की त्यांनी मला सांगितलं तुला कोणाशी मैत्री करायची आहे, मग तुझ्याबद्दल तर असं बोलतात, तुला म्हणजे तुझ्याबद्दल चर्चा करतात, मग तुला मैत्री कोणाशी करायची. मग मी एका मुलीचं नाव सांगितलं, XYZ. मग आपण असं करूयात का, आपण लिहून ठेवूयात कुठेतरी की तिचं नाव सबीना होतं, घराजवळ राहायची म्हणून, की सबीना अँड सिमी आर द बेस्ट फ्रेंड्स टू सोनल. बर. and he used to tell me every day at night to think about it. ओके, आपण विचार करायचा, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि झोपायचं. टू माय सरप्राईज विदिन 1 month or 2 इट केम इन टू रियालिटी. आणि त्या माझ्याकडे घरी यायला लागल्या, काय म्हणजे घरी इन द सेन्स उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे. आणि मग त्या नोट्स मागायला लागल्या वगैरे वगैरे, अशा गोष्टी आमच्या सुरू झाल्या, अभ्यास सुरू झाला. मग नंतर माझे वडील काहीतरी जेवण बनवून द्यायचे, तिची आई काहीतरी बनवून द्यायची, मग दुपारी आम्ही जेवायचो एकत्र. आणि अशी आमची फ्रेंडशिप सुरू झाली. ओके, मग तेव्हाही ते लॉ ऑफ अट्रॅक्शनला फुल स्टॉप लागला. काही लक्षात नाही आणि वय तसं नसतं की वी वूड अंडरस्टँड. ते संपलं. बरं, मग मी प्रिन्सिपल म्हणून जेव्हा जॉबला लागले, मग तुम्ही मगाशी मुद्दा घेतलात की तुम्हाला खूप काही लोक त्रास देतात का किंवा तुम्हाला काय त्रास होतो, तेव्हाही लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती नव्हतं. पण मला डायरी रोज पहिलं ऑफिसमध्ये गेलं होती, पहिलं आजची कामं काय आहेत हे माझी लिहायची सवय आहे. मग वरती मी लिहून ठेवायचे की XYZ पर्सनचा माझा आणि त्याचं खूप छान इंटरॅक्शन होतं आहे, आमचं रिलेशन खूप छान आहे, सुंदर आहे, ते मला प्रेज करतायत सगळ्यांच्या समोर, सगळ्या टीचरच्या समोर, असं मग मी लिहायला लागले. आणि तिथून ती सुरुवात झाली. बरं, या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट झाली की मी दुसऱ्यांसाठी जेव्हा विचार करायचे ते पटकन व्हायचं. म्हणजे एक्झाम्पल, मी जर तुमच्याबद्दल आता विचार करते की यांचं आणि यांचं फ्रेंडशिप छान होऊ द्या किंवा काय लग्न होऊ द्या, काय XYZ असेल, ते मी विचार केल्या केल्या व्हायला लागलं. आणि आय डोंट नो हाऊ, स्लोली अँड ग्रॅज्युअली आय अंडरस्टूड की ओके, दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड दिस इज हाऊ आय एम डुईंग इट. सो मी जेव्हा फर्स्ट टाईम लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं ते माझं फ्रेंडशिपसाठी, त्याच्यानंतर घरात माझ्या 6च्या नंतर उठायला परवानगी नाही आजही. ओके.
मला आजही वडील म्हणतात सूर्याच्या अगोदर उगवणाराच माणूस उगवतो आणि सूर्याच्या नंतर उठणारा माणूस हा मावळतो, एवढं लक्षात ठेव. ओके. सो बिफोर 6 o'clock दॅट इज ब्रह्ममुहूर्त, बरोबर, अप्रॉक्सिमेटली बिफोर 6 o'clock. सो दॅट टाईम मी जेव्हा टीचर होते तेव्हा मला एका प्रिन्सिपलनी आहे ना खूप घाण इन्सल्ट केला होता. सो प्रकृतीकडे जायचं का विकृतीकडे हे आपल्या हातात असतं. आणि त्या प्रिन्सिपलनी मला सहज म्हटलं की तुला हे करून आणायला सांगितलं, तुला कळत नाही का. आणि मी कामांच्या गडबडीत खरंच विसरून गेले होते. 10वीच्या मार्कशीट्स प्रॅक्टिकलचे मार्क वगैरे पाठवायचे, खूप कामं असतं. सो झालं असं की मी घरी आले आणि बाबांशी बोलले. ते बाबा म्हटले, हे बघ, आयदर यू रीच द चेअर अँड चेंज द रूल or just shut up and follow it. But So I said, okay, I choose to shut up and follow it. My father said, no way, you are my daughter. वाघाची मुलगी आहेस तू. That moment he told me, तू का नाही प्रिन्सिपल होऊ शकत? Okay, he just said it. आणि मग रोज त्यांनी मला सकाळी उठल्यावरती मी सुरुवात केली की टू व्हिज्युअलाइज की मी प्रिन्सिपल झाली. To my surprise, the principal who was working and who had insulted me, her husband was shifted to Singapore or something like that, and she went to Singapore. And then by that time, it was an ad in a newspaper, and I said, let me apply it. Let me see, because I have been handling this and I can handle this. So there, again, by that time I had read that book also, The Secret and like that. सो मग बाबा म्हटले की तू प्रॅक्टिस का नाही करत, कारण तुझ्या बऱ्याचशा गोष्टी आपण आहे ना त्याला एक असं वळण देतो की काहीतरी ऑर्थोडॉक्स वळण देतो त्याला की हां की बोललं तर होतं, विचार केला तर होतं, त्या मुलीने काहीतरी बोललं तर होतं. माझ्या बाबतीत ते स्टार्टिंगला व्हायचं, अरे ही काय बोलली तर होतं, तू माझ्याबद्दल चांगलं बोल. मला शाळेतल्या मुली पण म्हणायचं चांगलं बोल काहीतरी. सो त्या पद्धतीने मग मी विचार करायला सुरुवात केली अँड दॅट वॉज माय फर्स्ट स्टेप की आय वॉन्टेड टू बी अ प्रिन्सिपल. आय बिकेम अ प्रिन्सिपल. काही वर्षांनी कोणाशी पटलं नाही का मग मी परत डायरीमध्ये लिहायचे की याच्याशीच आहे. बरं, लॉ ऑफ अट्रॅक्शन करताना वडिलांनी दिलेली शिकवण, कोणाबद्दलही कधीही वाईट विचार करायचा नाही. तुझे व्हायब्रेशन्स खराब होतात आणि व्हायब्रेशन्स खराब झाले की तुला जे हवं आहे ते मिळत नाही. बरोबर. सो तुझे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी तू दुसऱ्याचा विचार करायचा. मग एक्सपेरिमेंट म्हणून मी सहज 1-2 मुलांना 1-2 टीचर्सला म्हटलं, अरे मॅडम जाओ आप कोऑर्डिनेटर बन जाओगे. तो दॅट वॉज हॅपीनेस अँड इट स्टार्टेड हॅपनिंग अँड दिस इज हाऊ आय गॉट इंट्रोड्यूस टू लॉ ऑफ अट्रॅक्शन. अँड जस्ट अ इयर बॅक ऑर 2 आय गॉट टू नो दॅट इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके. त्याच्या आधी मला कधीही माहिती कधीही नव्हतं. आणि त्याच्यासाठी मी हेल्प करण्यासाठी मुलांना किंवा कोणालाही मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलं. ओके. आणि अंडरस्टँडिंग कुठल्या तरी आय थिंक जोकर मूवीचा एक खूप फेमस डायलॉग आहे, नेवर गिव्ह एनिथिंग फॉर फ्री. आणि माझं ऑलरेडी एक्सपिरियन्स करून झालं होतं की फ्री जर काही दिलं तर त्याचं काही व्हॅल्यू नसते. मग मी या लॉकडाऊनमध्ये किंवा लॉकडाऊनच्या नंतर ज्यांना खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन स्पेसिफिकली कुठल्या सब्जेक्टवर करायचं असेल तर आय मेक द जर्नल्स फॉर दॅम. I make the manifestation box for them. Okay. Of course, that is paid, but to the extent with the guarantee that I will do it for you. I will do it for you. You have to take that effort. Okay. And then it is how it started and things got towards law of attraction. Okay. So that is how I got introduced to law of attraction. Basically, law of attraction फार लहानपणापासून वडिलांनी प्रॅक्टिस करून घेतलं, पण कधीच माहीत नव्हतं लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणतात. तुम्हालाही ती स्टोरी माहिती असेल एका साधूची. एक माणूस खूप वेळा फेल होतो 10वीमध्ये आणि तो वयाच्या काहीतरी 30ला का कशाला तरी पोचतो 31ला आणि सगळे उपाय करून झाल्यावरती तो एका साधूकडे जातो आणि तो त्याला म्हणतो की मला गावातनं माहिती पडलं की तुम्ही काही करून तुम्ही 10वी मला पास करू शकता. ते म्हणतात हां करू शकतो, पण मी सांगितलेल्या गोष्टी तू फॉलो करायच्या. 6 वाजेच्या नंतर कधी उठायचं नाही. 5 वाजता उठून नदीवरती आंघोळ करायची, नंतर फक्त 15 मिनटं अभ्यास करायचा आणि 2 मिनटं व्हिज्युअलाइज करायचं
की तू पास झालायस आणि तू रिझल्ट आणून माझ्याकडे देतोयस आणि तू होऊन जाईल तथाच तो. अँड इट हॅपन्ड. सो सिमिलरली थिंकिंग इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सक्सेस. जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ते विल पॉवर आहे. बरोबर. युअर विल पॉवर. बरोबर. सो सम पुट इट ॲज विल पॉवर, सम पुट इट ॲज लॉ ऑफ अट्रॅक्शन, सम विल पुट इट ॲज हे काहीतरी ऑर्थोडॉक्स थिंकिंग आहे की असं कधी होऊ शकतं का की मटेरियलिस्टिक. पण काहीतरी प्रॉपर वेनी तुम्ही मागितलं पाहिजे आणि ज्या खऱ्या होतील हे मागितलं पाहिजे. तुम्ही उद्या म्हणाल मला प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, हो पण त्याच्यासाठी तुम्ही नगरसेवक हे गोष्टी झाल्या पाहिजे ना, मिनिस्टर झाले पाहिजे ना पहिले. बरोबर. सो यू हॅव टू वर्क इक्वली टुवर्ड्स इट. इट्स नॉट दॅट जस्ट की मला हवं आहे आणि ते पटकन मिळणार. डेफिनेटली मिळेल, बट आपल्याला प्रयत्न करायचे. फर्स्ट स्टेप थिंकिंग इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस. तुम्ही विचार तर करा. बरोबर. प्रॉपर वेमध्ये विचार करा, गायडेड वेमध्ये विचार करा, यू विल गेट इट. ओके. सो मॅडम आता शेवट करताना एक रॅपिड फायर क्वेश्चन आहे. तुम्ही इंग्लिश मिडियमला शिकवताय आणि फेसबुकवर बरेच ग्रुप असतात की त्याच्यामध्ये आता मेच्या सीझनमध्ये प्रश्न चालू होतात लोकांचे, माझ्या मुलाला इंग्लिशमध्ये घालू का मराठी मीडियममध्ये घालू. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या मीडियमच्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्या? वैयक्तिक मला विचारताय वैयक्तिक तुम्हाला? येस. तर मराठी मीडियम. का? तो एक वेगळा टच आहे, तो एक वेगळं फिलिंग आहे. एक मातृभाषेचं जे फिलिंग आहे ना ते तुम्हाला दुसरीकडे नाही मिळणार. ऑफकोर्स मराठी मीडियमनी पण काहीतरी ॲडॉप्ट केलं पाहिजे, ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये किंवा CBSE स्कूलमध्ये उपक्रम राबवतात. पण येस, मराठी मीडियम. ओके मॅडम. सो तुम्ही आलात आणि खूप छान पॉडकास्ट झाला आहे. आय होप की लोकांना आवडेल हा पॉडकास्ट. खूप खूप थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. सो मॅडम तुम्ही पुण्यावरून वेळात वेळ काढून या दुपारच्या उन्हामध्ये इतक्या लांब आलेला आहात, या पॉडकास्टसाठी आम्हाला वेळ दिलेला आहे, त्यासाठी आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आम्ही तुम्हाला देणार आहे. त्याचा प्लीज स्वीकार करा.